नमस्कार, मी राधा आणि राधाच वर्ल्ड या चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आहे. तर आज आपण वांग्याची भजी ही रेसिपी आपल्या चॅनलवरती पाहणार आहोत. तर यासाठी इथे वेलवांगं घ्यायचं आहे आणि वेलवांगं असं तिरकस कट करून त्याची कापं तयार करून घ्यायची आहेत आणि त्यानंतर आपण पुढील प्रोसेस करणार आहोत. आता इथे आपली ही वांग्याची कापं छान आपण कट करून घेतलेली आहेत आणि आपण ती पाण्यामध्ये छान स्वच्छ धुवून घ्यायची आहेत. तर भजीचे तसे बरेच प्रकार केले जातात. बटाट्याची भजी, कांद्याची भजी, पालक भजी. पण त्यातीलच थोडी वेगळी ही वांग्याची भजी आपण ट्राय करू शकता, जी खायला अतिशय चविष्ट लागते आणि करायलाही एकदम सोपी आहे. आता कापं छान धुवून झाले, की आपल्याला एक भांडं घ्यायचं आहे आणि एका भांड्यामध्ये आपल्याला डाळीचं पीठ म्हणजेच बेसन पीठ घ्यायचं आहे. साधारण 2-1 चमचे इथे बेसन पीठ घेतलेलं आहे. त्यानंतर आपल्याला इथे यामध्ये तांदळाचं पीठ टाकायचं आहे. साधारण 1 चमचा इथे तांदळाचं पीठ आपल्याला टाकायचं आहे. तांदळाच्या पिठामुळे भजी छान कुरकुरीत होते. तांदळाचं पीठ टाकून झालं, की यामध्ये आपल्याला चवीनुसार तिखट टाकायचं आहे, मीठ टाकायचं आहे आणि हळद टाकायचं आहे. आता सर्व साहित्य छान मिक्स झालं, की यामध्ये आपल्याला थोडं-थोडं पाणी टाकून हे बॅटर आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. जास्त पातळ आपल्याला बॅटर करायचं नाहीये. त्यामुळे थोडं-थोडं आधी पाणी टाकायचं आहे. त्यानंतर गरजेनुसार पाणी ॲड करून आपण बॅटर छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि साधारण त्यात गुठळी राहणार नाही याची दक्षता घ्यायची आहे. आता आपला बॅटर छान मिक्स करून झालं आहे. आता यामध्ये आपल्याला खायचा सोडा ॲड करायचा आहे आणि पुन्हा एकदा बॅटर छान मिक्स करून घ्यायचं आहे. आता ही प्रोसेस करत असतानाच एका बाजूला आपण कढईमध्ये तेल गरम करत ठेवायचं आहे. त्यानंतर आपण जी वांग्याची कापं चिरून घेतलेली आहेत, ती एक-एक यामध्ये घोळून मंद आचेवरती छान आपण तळून घ्यायची आहेत. तर मंडळी आता नुकताच पावसाला सुरुवात झालेली आहे आणि प्रत्येक घरामध्ये पावसाळ्यामध्ये भजी ही बनवलीच जाते. त्यामुळे कांदा भजी, बटाटा भजीसोबत आपण वांग्याची ही भजी ट्राय करा. तर आपली भजी आता ही टाकून झालेली आहे आणि दोन्ही बाजूला छान क्रिस्पी तळून घ्यायची आहे आणि छान गरम-गरम सर्व्ह करायची आहे. आपणही वांग्याची भजी ट्राय करा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की कळवा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक लाईक नक्की द्या. धन्यवाद.